क्या व्हेरिकोसिल लीन रुग्णांमध्ये किंवा लीन बॉडी टाईपमध्ये आढळतो की जो खूप पतले आहेत त्यांनाच अधिक व्हेरिकोसिल मिळतो? खरं तर यावर कोणताही मोठा अभ्यास नाही, पण पुन्हा जेव्हा आपण असे रुग्ण पाहतो तेव्हा त्यात सुमारे 70% लीन रुग्ण व्हेरिकोसिलचे रुग्ण विकसित करतात. याबद्दल मी लीन रुग्णांसोबत चर्चा करणार आहे की काय असे घडते ज्यामुळे व्हेरिकोसिल होण्याची शक्यता वाढते. या विषयावर मी बोलणार आहे. पतले लोकांमध्ये व्हेरिकोसिल अधिक आढळतो, त्यामुळे तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे. तुम्ही व्हेरिकोसिल पासून कसे वाचू शकता याबद्दलही मी माहिती देईन. इसी व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपण व्हेरिकोसिल कसा होतो हे पाहूया. पहा, हे एक साधे मुद्दा आहे. व्हेरिकोसिल बद्दल तुम्ही गुगलवर अनेक ठिकाणी किंवा इतर डॉक्टरांशीही बोलले असेल. मुळात आपल्या शिरांमध्ये माहिती आहे, कारण आपल्या रिफ्लेक्सेसमुळे रक्त पुन्हा पुन्हा फिरून स्टॅटिक्सकडे जात आहे. ज्या ठिकाणी ते फिरते तिथे ते एक व्यास तयार करतो. उदाहरणार्थ, आपल्या बागेत एक पाईप आहे किंवा आपण पाण्याच्या पाईपमध्ये पाहता जो पाण्याला वाहून नेतो आणि पौधांना पाणी देतो. आपण त्या ठिकाणी पहा जिथे सर्वात जास्त वळण आहे. तिथे हळूहळू पाण्याच्या रिसण्यामुळे किंवा पाण्याच्या बाहेर पडण्यामुळे त्या ठिकाणी थोडे थोडे बंप तयार होतात. पाईपच्या आत त्या बंप्स तयार होतात कारण तिथे पाण्याचा दबाव जास्त असतो, ज्यामुळे त्या ठिकाणी फुलावट येते. पाईपमध्येही आमच्या शिरांबरोबर अशीच समस्या होते. शिरा आमच्या रक्ताला वाहून नेते. जिथे जिथे अडथळा येईल त्या जागेला ती फुलवेल किंवा ज्या जागेवर ती आपला क्षेत्र वाढवेल त्यामुळे ती आपली निकासी करू शकेल किंवा बाहेर पडू शकेल. त्याचप्रमाणे जेव्हा रिफ्लेक्सेस तयार होतात तेव्हा जिथे रक्त फिरत असते त्या जागेचा व्यास वाढवतो आणि त्या व्यासाच्या वाढीमुळे तिथे माहिती देखील असते, वेदना देखील असते आणि त्याच्यामुळे सर्व समस्या सुरू होतात. तो साधा जो फुलावट तुमच्या शिरेत होत आहे तो व्हेरिकोसिल निर्माण करत आहे. आता यामागील कारण पाहूया, जे मूलतः लीन रुग्णांमध्ये आम्हाला मूलभूत पातळीवर मिळते. जसे की सर्वात पहिला कारण, जर लीन रुग्ण कब्जाचा शिकार असेल तर तो काय करतो? तो जोर लावतो. हे स्वाभाविक आहे. तो मोठा असो किंवा पतला, जर तो कब्जाचा शिकार असेल तर तो शौचालयात जाताना जोर लावेल. आता जेव्हा तो जोर लावतो तेव्हा जोर लावल्याने काय होते ते खालील जागेवर अधिक दबाव देत आहे. आता मानूया की आपण कोणालाही वारंवार दबाव देत आहात, ठीक आहे, आणि त्या दबावामुळे काहीतरी उलट येईल. अगदी तसाच टेस्टिकल्सच्या जवळ कोणतीही हाडे नाही, मोठी हाडे किंवा कोणतीही मोठी मांसपेशी नाही, अशी काहीही मोठी मांसपेशी नाही. त्याच्याकडे एक सॉफ्ट जागा आहे जिथे इम्पॅक्ट आम्हाला लवकर दिसून येतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रेशर जनरेट करता तेव्हा खालीच्या दिशेने टू वर्ड्स तुमचे स्टूल बाहेर काढण्याच्या दिशेने, तेव्हा त्याचे प्रेशर तुमच्या प्रोटमकडेही वाढते आणि त्या प्रेशरच्या जखमेमुळे इथल्या पिवेंची शिरा वारंवार नुकसान होऊ लागते आणि त्या प्रेशरमुळे तिथे अधिक नुकसान झाल्यामुळे रिफ्लेक्सेस तयार होतात, ज्यामुळे आम्हाला व्हेरिकोसिलची समस्या निर्माण होते. हे पहिले कारण आहे जे कब्ज असलेल्या रुग्णांमध्ये दिसून येते. आता दुसरा कारण जे मुख्यतः लीन रुग्णांमध्ये देखील चालते आणि जे ते असे दिसावे किंवा तसे करावे असे इच्छिता ते दुसऱ्या कारणाकडे जाते. आमचा जिम किंवा कोणतीही व्यायामाची क्रिया, जसे की समजा मी जर पातळ असतो तर मला माझे शरीर बनवण्यासाठी एकच पर्याय मिळतो, तो म्हणजे जिम. आणि मी जिममध्ये जातो, व्यायाम करतो, जेणेकरून मी माझी फिजिक थोडीशी बिल्टअप करू शकेन. आता जेव्हा आपण जिममध्ये जातो तेव्हा आपण काय करतो? भारी वजन उचलतो, सायकलिंग करतो किंवा धावतो, काही ना काही अशी क्रिया करतो ज्यामध्ये आपण सहभागी होतो. जेव्हा ते आनंद घेतात तेव्हा आपल्या शरीराने काय केले जाते? दबाव घेतला जातो. समजा तुम्ही पातळ असाल किंवा जाड, कसेही असो, हे एक सामान्य शारीरिक स्वरूप असू शकते. जेव्हा तुम्ही कोणतेही 2.5 किलोचे वजन उचलता किंवा 5 किलोचे वजन उचलता तेव्हा तुम्ही तुमचा कोर टाईट कराल, पोट टाईट कराल. जेव्हा तुम्ही पोट टाईट करता तेव्हा काय होते? प्रेशर तयार होते. त्या प्रेशरमुळे आमचे तेच सिग्नल इथे जातात आणि त्याच प्रेशरमुळे व्हेरिकोसिल विकसित होतो. त्यामुळे दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही लीन असता तेव्हा व्यायाम करणे आवश्यक आहे. बात अशी आहे की तुम्हाला अशी एक्सरसाइज करायची नाही ज्यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होईल. आणि जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर सपोर्टर वापरण्यास सुरुवात करा. आजपासूनच एक्सरसाइज करूया. थर्ड रिजन म्हणजे काय हे बहुतेक रुग्णांमध्ये तेव्हा दिसून येते जेव्हा आपण लीन असतो, म्हणजे आपण पातळ असतो किंवा आपण काहीतरी असे करत असतो. आम्ही काय करतो?
आम्ही मूलतः सर्वत्र फिरतो, सर्व काही करतो. ठीक आहे, त्यात एक गोष्ट येते, ती म्हणजे स्कूटर रायडिंग किंवा बाईक रायडिंग. सामान्य आहे, तुम्ही व्यायाम करत नाही किंवा तुम्ही कब्जात नाही. पण आता तुमच्या स्कूटर आणि बाईकमुळे परिणाम होतो. कधीही पहा, तुमच्या उन्हाळ्यात स्क्रोटम नेहमी हिंग मोडमध्ये असतो आणि हिवाळ्यात नेहमी कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये असतो. यामागे एक कारण आहे, की जेव्हा शरीराला वाटते की मला उष्णता हवी आहे, तेव्हा ते तुमच्या शरीरासोबत चिकटते. जेव्हा त्याला वाटते की मला हवा हवी आहे, थंड हवा हवी आहे, तेव्हा ते लटकते. आता काय होते, उन्हाळ्यात बहुतेक रुग्णांचे टेस्टिकल्स थोडे लटकलेले असतात. स्क्रोटम थोडा लटकलेला असतो. ठीक आहे, या गोष्टीवर काय होते की आम्ही गरम स्कूटर्सवर किंवा बाईक्सवर सहज बसतो. त्यामुळे त्याचा परिणाम आमच्या टेस्टिकल्सवर होतो, ज्यामुळे ते अधिक लटकतात आणि त्याचा परिणाम आमच्या शिरांवर जातो. हे व्हेरिकोसिल वाढण्याचे मुख्य 3 कारणे आहेत. पतले लोकांनी आता या कारणांना टाळले पाहिजे. सर्वात पहिले, तुम्हाला हे समजले पाहिजे की व्हेरिकोसिल होण्याचे कारण काय आहे. सर्वांना हे समजले आहे ना की व्हेरिकोसिल होण्याचे कारण काय आहे. तुम्ही त्या कारणांना दूर ठेवले पाहिजे. आता आपण त्याला सुधारण्याबद्दल बोलूया. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे समजून घेणे. जर आपण कब्जात असाल तर उच्च फायबर अन्न घेणे सुरू करा. आजपासून तुम्हाला कॉन्स्टिपेटेड होऊ नये आणि कब्ज होणार नाही, तर तुम्ही अधिक चांगले अनुभवाल आणि तुमच्या क्रोमवर कोणताही प्रभाव येणार नाही. त्यासाठी एक आहार आहे, जो मी तुमच्या स्क्रीनवर दाखवला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. अशा गोष्टींचा अधिक सेवन करा, ज्यामुळे तुम्हाला कब्ज होणार नाही. आता सेकंड बद्दल बोलूया. जेव्हा तुम्ही जिमिंग जॉईन करता किंवा कोणतीही अशी जागा जॉईन करता, तेव्हा सपोर्टर घालणे अनिवार्य आहे. सपोर्टर घालून जिममध्ये जा. तुम्हाला काही स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची असेल तर करा, मनाई नाही. पण तुमच्या शरीराने अत्यधिक वजन उचलण्याची शक्ती दाखवू नका. कोणाला दाखवण्याची गरज नाही. जर तुमची लिमिट 2.5 किलो आहे, तर तुम्ही 2.5 किलोच घ्या. त्यात काहीही अडचण नाही. जर तुम्ही ओव्हर लिमिट जास्त गाठ असाल, तर हे तुम्हाला गुंतागुंतीचे बनवू शकते. हे नेहमीच होत नाही की सर्वांमध्ये ही समस्या असते, पण जेव्हा तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करता, तेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करता. तुमच्या स्क्रोटमवर अधिक लोड टाकता, ज्यामुळे तुम्हाला व्हेरिकोसिल डिटेक्ट होतो किंवा मिळतो. आता तुम्ही थर्ड, स्कूटर बाईक कधीही चालवू शकता. यामध्ये काहीही मनाई नाही, कारण स्कूटर बाईक खरेदी करून चालवण्यासाठी आहे. स्कूटर बाईकवर तुम्ही जेव्हा कधीही बसणार असाल, तेव्हा थोडा गिला कपडा मारून बसावे, ज्यामुळे ते थोडे थंड किंवा सामान्य होईल. सीट, कारण गरमीच्या काळात याचा प्रभाव खूप मोठा असतो. आपण त्याला दुर्लक्ष करतो, पण प्रभाव खूप मोठा असतो. त्यामुळे स्कूटरवर किंवा बाईकवर बसले असाल तरी कुठल्याही गोष्टीवर बसल्यास त्यावर थोडं गिले किंवा कोणताही हलका कपडा मारावा, ज्यामुळे तिथला तापमान थोडं सामान्य होईल. गरमाट आपल्या स्क्रोटमपर्यंत पोहोचावी, ज्यामुळे आपल्याला कोणतीही गुंतागुंत होऊ नये. जर तुम्हाला व्हेरिकोसिल बद्दल काही जाणून घ्यायचे असेल, समजून घ्यायचे असेल, तर खाली कमेंट करून मला विचारू शकता की हे कसे करावे किंवा हे कशा पद्धतीने करावे. साइड बाय साइड आपण आपल्या रिपोर्ट्स मला खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर शेअर करू शकता. माझ्या टीमशी बोलू शकता आणि त्याचे एक योग्य समाधान मिळवू शकता. याच्यासोबतच पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.